नवी मुंबई में लगातार हो रही मूसलाधार बारिश के बीच वाशी इलाके में एक ही दिन दो जगह पेड़ गिरने की घटनाएं सामने आई हैं। सेक्टर 9 स्थित शेफाली सोसाइटी में पेड़ गिरने से सोसाइटी की सुरक्षा दीवार ढह गई, जबकि सेक्टर 16 में एक पेड़ कार पर गिरने से वाहन क्षतिग्रस्त हो गया। राहत की बात यह रही कि दोनों घटनाओं में कोई जनहानि नहीं हुई। हालांकि इलाके में लोगों की आवाजाही अधिक होने के कारण बड़ा हादसा टल गया। घटनाओं के बाद स्थानीय लोगों ने बारिश के मौसम में खतरनाक पेड़ों का तत्काल सर्वे कर आवश्यक कार्रवाई करने की मांग की है। खरं तर आता आपण बघतोय की 3-4 दिवस झाले सतत पाऊस पडत आहे आणि त्यामुळे जी जुनी झाडं आहेत त्या पडण्याचं प्रमाण सगळीकडेच माझ्या प्रभागामध्ये नाहीच तर पूर्ण नवी मुंबईमध्ये झाडं पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। आणि जेव्हा आपण पावसाळ्यापूर्वीची कामे करतो तर मला असं वाटतं त्यामध्ये आपण झाडांची छाटणी घेतो, तर त्यामध्ये जी जुनी झाडं आहेत त्याचं खरं तर पाहणी ही झाली पाहिजे आणि जी जुनी झाडं आहेत त्यांची खरं तर पाहणी करून त्यांना योग्य ती कारवाई लवकर करण्यात यावी, जेणेकरून पुढे जीवितहानी किंवा जे आपण मालमत्तेचं नुकसान आहे ते होण्यापासून वाचेल। आणि जी मोठी झाडं आहेत त्यांना खरं तर आपण साईडनी कट करण्याची परमिशन देतो, तर मला वाटतं कुठेतरी जे मधून बुंदा असतो ना तिथून थोडंसं त्यांना कट करण्याची परमिशन देण्यात यावी, ज्यामुळे पुढच्या ज्या समस्या आहेत त्या उद्भवणार नाहीत। आणि प्रशासनाला माझी एवढीच विनंती असेल की जेव्हा आपण हे सगळं करतो तर त्यामध्ये नागरिकांचाही कुठेतरी विचार करण्यात यावा। ज्यावेळेस आपल्याकडे नागरिक धोकादायक झाडांचं ऍप्लिकेशन घेऊन येतात तर त्यावर योग्य ती आणि तात्काळ कारवाई करण्यात यावी। खरं तर छाटणी आधीच करणं आवश्यक आहे, मात्र प्रशासनाचा पुंगळ कारभार आहे का हा? निश्चितच छाटणी अगोदर होते आणि झाली आहे प्रभागामध्ये, नाही मी असं म्हणत नाही, परंतु हे जे झाड आता पडलेले आहे आपण बघता तर त्याची बाजूनी छाटणी करण्यात आली। तर त्यांनी खरं तर कुठेतरी जी आपण झाडांची छाटणी करतो त्यामध्ये नियमांमध्ये थोडासा बदल केला पाहिजे। जी मोठी आणि जुनी झाडं आहेत त्यांना मधून कापण्याची परमिशन देण्यात यायला पाहिजे।